मी ॲडव्होकेट नितीन तेलगोटे. आमचं एक झुंजार नागरिक मंच सामाजिक आमचं संघटन आहे. गेल्या 25 वर्षापासून आम्ही या झुंजार नागरिक मंचाच्या वतीनं विविध उपक्रम आमच्या दक्षिण पश्चिम नागपूरच्या भागात किंवा शहरात इतर ठिकाणी राबवित असतो. माझ्यासोबत आज आमच्या संस्थेचे सचिव किशोर वानखडे, उपाध्यक्ष दादाजी सातपुते, नितीन पाटील, ॲडव्होकेट नितीन पाटील, सुरेंद्र वाघ, निलेश राऊत, तपन जयस्वाल, विपिन तेलगोटे आणि पारेकर पट्टे सर्व लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. गेल्या 25 वर्षापासून आम्ही सुरुवातीला मंडळाची स्थापना झाल्यापासून जैताळा भागात बाजार जो परिसर आहे तिथे रावण दहनाचा कार्यक्रम आम्ही दरवर्षी करत असतो आणि हे आमचं 25वं वर्ष आहे. पण आम्ही हे सुरुवात करून 5-6 लोकांनी या कार्यक्रमाची संकल्पना सुरुवातीला केली आणि नंतर ते संघटन वाढत गेलं. त्यामुळे आता नवीन जे युवक आमच्यासोबत जुळले त्यांच्या सूचनेनुसार मागील 3 वर्षापासून आणि आपल्या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सूचनेवरून आपण त्या भागात गरब्याचे जास्त आयोजन होत नव्हतं, परंतु तिकडच्या आमच्या जैताळा भागातले किंवा त्रिमूर्तीनगर भागातल्या सर्व युवक युवतींना या शहरात गरबा खेळायला जायचं नेहमी म्हणजे ते जात असत. त्यामुळे त्यांची अडचण लक्षात घेऊन आदरणीय देवेंद्रजींनी सांगितल्याप्रमाणे आम्ही या गेल्या 2 वर्षापासून म्हणजे आपले हे 3रं वर्ष त्या ठिकाणी गरब्याचं आयोजन सुद्धा आम्ही करत असतो. गेल्या 2-3 वर्षापासून या गरब्याचं आयोजन होते, ज्या ठिकाणी बरेचसे विविध सिने अभिनेते सिने अभिनेत्री या कार्यक्रमाला उपस्थित असतात आणि खूप लोकप्रिय असा इव्हेंट त्या भागामध्ये झालेला आहे. नागपूर शहरामध्ये हा एकमात्र मला असं वाटतं की आमचा जो आम्ही ज्या पद्धतीनं करतो किंवा ज्या मोठ्या प्रमाणात या गरब्याचं आयोजन करतो हा नागपूर शहरातील पहिला असावा जिथं एवढी मोठी संख्येनं तरुणी उपस्थित असतात आणि आम्ही हा कार्यक्रम दरवर्षी निःशुल्क करतो. कुठलीही एंट्री फी आमच्या कार्यक्रमाला राहत नाही आणि प्रत्येक दिवशी सेलिब्रिटी असल्यामुळे बऱ्याचशा लोकांचा सहभागी भरपूर असतो. गेल्या 25 या रावण दहनाचं वैशिष्ट्य म्हणजे गेल्या 25 वर्षापासून दरवर्षी म्हणजे आजपर्यंत एकही वर्ष गेलं नाही की ज्या ठिकाणी आपले आदरणीय मुख्यमंत्री तेव्हा आमदार होते, आमदार असतानापासून तर आजपर्यंत दरवर्षी रावणाचा वध हा आमच्या देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फतच आम्ही करतो आहे आणि त्या भागात त्यांच्या सूचनेवरून आम्ही या गरब्याचं आयोजन आणि रावणाचं दहनाचा कार्यक्रम घेत असतो. या ठिकाणी यावर्षी सुद्धा आपण 24 तारखेला सायंकाळी 6 वाजता या गरब्याला सुरुवात करणार आहोत. तर या गरब्याच्या उद्घाटन प्रसंगी आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आदरणीय नितीनजी आणि काही सिने अभिनेत्यांसोबत बोलणं सुरू आहे. त्याच्यामध्ये संजय दत्त आणि टायगर श्रॉफसोबत बोलणं सुरू आहे. आज उद्यापर्यंत ते फायनल होईल. तर याच्या उपस्थितीत त्या गरब्याचं उद्घाटन होणार आहे आणि त्यानंतर सतत 8 दिवस या गरबा उत्सवाचं आम्ही आयोजन केलं आहे. त्यामध्ये दुसऱ्या दिवशी आमच्या कार्यक्रमाला श्रेया बुगडे एक सिने अभिनेत्री आहे ती येणार आहे. 30 तारखेला सोनाली कुलकर्णी येणार आहे. 27 तारखेला गौरव मोरे जो आपला हास्य जत्रेचा जो कलाकार आहे तो गौरव मोरे सुद्धा येतो आहे. आणि या भागामध्ये आम्ही म्हणजे एंट्री फ्री नसतानाही आम्ही सर्व प्रमाणात रोजचे कमीत कमी 2 लाखाचे बक्षीस आम्ही म्हणजे जे पार्टिसिपेंट्स असतात त्यांना देतो. त्यामध्ये त्यांना विविध व्हाउचर्स, कॅश प्राईज, गरब्याचे प्राईज, बेस्ट कॉस्ट्यूम असे वेगळे आणि बेस्ट परफॉर्मन्स आणि याचे इंडिव्हिज्युअल प्राइजेसचे व्यतिरिक्त जे ग्रुप्स असतात या ग्रुपसाठी वेगवेगळे प्राइजेस आपण देत असतो. आणि या ग्रुपमधून जो सर्वात जास्त म्हणजे 8 दिवसामध्ये जेवढे ग्रुप येतील त्याच्यामध्ये सर्वात जास्त बक्षीस ज्यांनी घेतले त्यांच्यासाठी अजून एक स्पेशल प्राइज सर्वात जास्त इव्हेंट म्हणजे जो जिंकणार आहे
त्यांना आणि वेगवेगळ्या थीम जो आपल्यासमोर प्रोड्यूस करेल किंवा ते आपल्या थीमसोबत नाचतील त्यांच्यासाठी सुद्धा विशेष बक्षीस आम्ही या ठिकाणी ठेवलेले आहे। या ठिकाणी आम्ही दरवर्षी मागच्या वर्षी पाऊस नव्हता पण यावर्षी कंटिन्यू पाऊस आहे, सतत पाऊस आहे, त्यामुळे आम्ही मागच्या वर्षीच्या अनुभवावर मागच्या वर्षी एक दिवस आम्हाला त्रास झाला पावसाचा, पण यावेळेस रोजच पाऊस आहे त्यामुळे आम्ही यावेळेस पूर्ण पेंडॉल आमचा वॉटरप्रूफ केलेला आहे, पूर्ण डोम टाकलेला आहे। 50,000 स्क्वेअर फूट पूर्ण एरिया आहे, त्याच्यामध्ये डोम टाकलेला आहे, त्यामुळे जे स्पर्धक राहतील किंवा जे आपले गरबा खेळणारे मुलं मुली आहेत किंवा फॅमिलीज आहेत त्यांना कुठलाही त्रास होणार नाही त्यामुळे पावसाचा व्यत्यय या वर्षी येईल असं वाटत नाही। त्यामध्ये आता आम्ही पूर्ण ज्या महिला असतात त्या ज्यांना चेंजिंग रूम वगैरे सुद्धाची व्यवस्था केलेली आहे, तिथं सेल्फी पॉइंट त्या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी सीसीटीव्ही आता आपण पाहतो एवढी गर्दी होत असल्यामुळे तिथं सीसीटीव्हीची व्यवस्था सुद्धा आम्ही दरवर्षी करतो आणि यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात आम्ही सीसीटीव्ही वापरणार आहोत, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही आपण पूर्ण आम्ही दक्ष आहोत। त्यामध्ये लेडीजसाठी चेंजिंग रूम, टॉयलेट, बाथरूम याची सुद्धा आपण व्यवस्था केलेली आहे। डोम असल्यामुळे गरमी होण्याचे त्यामुळे पंखे, कूलर याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे। एकंदरीत हा कार्यक्रम यावर्षी खूप सुंदर होणार आहे, त्यामुळे आमचं 25 वर्ष असल्यामुळे पहिल्यांदाच आम्ही प्रेस घेऊन आपल्यासमोर आवाज आपल्या नॉलेजमध्ये यावं, आपल्या नागपूर शहरातील जनतेच्या लक्षात यावं की या भागातही एवढा मोठ्या प्रमाणात गरबा होतो आणि मोठे मोठे सेलिब्रिटी तिथे येतात, तर सर्वांनी नागपूर शहरातील जनतेने त्याला लाभ घ्यावा यासाठी आज ही प्रेस कॉन्फरन्स आम्ही